नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र मृग आहे. योग धृतीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:48 मिनिटांपासून ते 12:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजल्यापासून ते 12:46 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:24 ते 2:04 आणि यमगंड काळ सकाळी 7:21 ते 9:02 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. मीन राशीतली शुक्राबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युती योग करणार आहे. आणि दशमातल्या शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. व्ययातील शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण आर्थिक व्यवहाराची कामं तुम्ही पूर्ण करू शकाल. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ती कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. फक्त महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या लाभस्थानात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शनी नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय उत्तम प्रकारे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लावाल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही आर्थिक धनलाभ किंवा त्यासंबंधी चांगल्या गोष्टीसुद्धा किंवा तुम्हाला काही बातम्यासुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. इन्व्हेस्टमेंट किंवा खर्च यावर थोडं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दशमातल्या शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं करू नका किंवा त्यासंबंधी निर्णय घेऊ नका. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली काही कामं तुमची मार्गी लागू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुमचा जो कॉन्फिडन्स एनर्जी हा जबरदस्त दिसून येईल. हाती घेतलेली कामंसुद्धा पूर्ण होताना दिसतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे होतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल.
दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि व्ययात असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसभराची महत्त्वपूर्ण कामं दुपारच्या आधी करून घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसतील. काही चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र फिरणं वगैरे जास्त होईल, दगदग वाढेल. त्याच्यामुळे थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त प्रमाणात जाणवू शकेल. थकवा आल्यासारखं जाणवेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं किंवा निर्णय दुपारनंतरच्या कालावधीमध्ये घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तुमच्या लाभ स्थानात असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र गुरुबरोबर हा चंद्र युतियोगसुद्धा करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्याबरोबर सुद्धा नातेसंबंध उत्तम राहतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये काही चांगले उत्तम लाभ किंवा तत्संबंधी काही चांगली बातमी तुम्हाला मिळू शकेल. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वाची कामं दुपारच्या आधी करून घ्या. तुमचं फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमच्या मार्गी लागतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुधारतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधी काही महत्त्वाची कामं निकालात निघतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या षष्ठातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात दुपारपर्यंत करू नका. दुपारनंतरचा कालावधी बऱ्याच प्रमाणात उपयुक्त राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. तुमचा कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येईल. आरोग्याच्या संदर्भातले छोटे-मोठे त्रास दिसून येतील. दुपारनंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या अष्टम स्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या शनी नेपच्यून बरोबर केंद्र करेल. अष्टमातल्या गुरुबरोबर युतियोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये महत्त्वपूर्ण कामं करून घ्या. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही छोटे-मोठे लाभसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात मात्र करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. चतुर्थातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये काही छोटे-मोठे लाभ मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल.
दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या बुधाबरोबर हा चंद्र युतियोग करेल आणि तृतीयातल्या शनी नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा, खास करून दिवसभराची जी काही महत्त्वपूर्ण कामं असतील दुपारपर्यंत पूर्ण करून घ्या. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामं तुमचे मार्गी लागताना दिसून येतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्यांच्यावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग संभवतो. कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता सुद्धा दुपारपर्यंतचा कालावधी उत्तम राहील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याच्या संदर्भातल्या काही त्रास डोकं करू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून सुद्धा थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणारा गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करेल. द्वितीयातल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दुपारनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये एक वेगळ्याच प्रकारची उमेद तुमच्यामध्ये दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, दुपारनंतरचा कालावधी अतिशय उत्तम राहील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. दुपारी 1:37 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुपारपर्यंतच्या कालावधीमध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. थोडंसं एक्झर्शन झाल्यासारखं वाटेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. कमिटमेंट, प्रॉमिसेस या प्रकारची कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होताना दिसतील. दुपारनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. घरातले जे स्त्रीवर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.